हाय व्ह्यूअर्स, रामाची प्रतिष्ठापना प्राण प्रतिष्ठा जी अयोध्येत होणार आहे त्यानिमित्त मी इथे शिरा बनवणार आहे केळी टाकून। त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे। या वाटीने मी मोजून घेतलेलं आहे साहित्य। 1 वाटी साखर, 2 केळी पिकलेली, 1 वाटी रवा, थोडीशी वेलची पूड जी मी बारीक करून घेतलेली आहे आणि अर्धा वाटी तूप आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घ्या। आणि याच वाटीने मी 3 वाट्या पाणी घेतलं आहे। 1 वाटी रव्यासाठी 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे। आणि पहा इथे मी गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे शिऱ्यासाठी। कधी गार पाणी टाकायचं नाही आपल्याला शिऱ्यात, म्हणजे शिरा छान मोकळा फडफडीत होतो। तर आपण हा केळीचा शिरा बनवणार आहे, तर त्यासाठी चला तर मग सुरुवात करूया। हे पहा, जे आपण शिऱ्यासाठी जे पाणी गरम केलेलं आहे ते आता तापलेलं आहे। त्यात आपण ते काढून घेऊया आणि इथे पॅन ठेवूया शिरा करण्यासाठी आणि पाणी साईडला ठेवून देऊया। आता आपण पॅन छानपैकी तापून घेऊया। सगळ्यात आधी आपण ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी जे आपण अर्धी वाटी तूप घेतलंय त्यातलं थोडंसं तूप घातलेलं आहे। आपण आता ड्रायफ्रुट्स टाकून भाजून घेऊया। पहा, आपले ड्रायफ्रुट्स भाजतायत तोपर्यंत इथे मी जे झाकून गरम पाणी ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकते आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये आपण ती साखर विरघळवून घेणार आहोत। छानपैकी गरम आहे पाणी, तर विरघळवून घेऊया। झाकण ठेवूया, रवा भाजेपर्यंत साखर विरघळेल। आपण ड्रायफ्रुट्स कडे वळूया। हे पहा, छान असे ड्रायफ्रुट्स मस्तपैकी ब्राऊन झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। हे पहा, ड्रायफ्रुट्स आपण काढून घेतलेले आहे। तर सगळं साजूक तूप आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आणि आता आपण रवा टाकून भाजून घेणार आहोत। छानपैकी रवा छान असते ब्राऊन कलर वरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी। मंद आचेवर भाजा, नाहीतर करपेल। केळीचा खूप छान स्वाद येतो शिऱ्याला, त्यामुळे ह्याला केळीचा किंवा प्रसादाचा शिरा पण म्हटलं जातं। आता हा मौका तर खूप खास आहे की रामाच्या जन्मभूमीवर त्यांची प्राणप्रतिष्ठा होतीये, त्यासाठी मी इथे खास बनवते आहे केळीचा शिरा। पहा, आपला रवा छान असं आता ब्राऊन कलर वरती भाजलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, केळी पण ह्याच्यात टाकणार आहोत आणि तीही भाजून घेणार आहोत। केळी पण छान ह्याच्यासोबत भाजून घ्यायची आहे। मीडियम फ्लेम करा गॅसची आणि केळी छान परतून घ्या ह्याच्यासोबत। केळीची खूप छान चव येते ह्या शिऱ्याला। 1-2 ते 3 मिनिटं आपण छान अशी केळी परतणार आहोत। पहा, आता केळीचा आणि रव्याचा भाजल्याचा खूप छान सुगंध येत आहे। आपली छान आता केळी पण मिक्स झालेली आहे रव्यामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत गरम। जे पाणी आपण गरम केलं होतं, ज्याच्यात आपण साखर टाकली होती आणि विरघळवून घेतली होती, त्याच्यात आता आपण हळूहळू करत लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही। आणि हे पूर्ण पाणी आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। 1 वाटीला 3 वाटी प्रमाण घेतलेलं आहे मी। आता आपण ह्याच्यामध्ये हे पहा, शिरा शिजतोय तोवरच आपण ह्याच्यात वेलची पूड टाकणार आहोत आणि त्याच्यासोबतच हे जे ड्रायफ्रुट्स होते ते पण आपण टाकणार आहोत। आणि छानपैकी ह्याला मस्त असं मंद आचेवर
5 मिनटं शिऱ्याला शिजवून घेणार आहोत. पहिले हे पाणी आपण हाय फ्लेम करून पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि मग गॅसवर झाकण ठेवून भांड्यावरती आपण 5 मिनटं लो फ्लेमवर शिजवणार आहे. पहा आता घट्ट होत चाललेला आहे आपला शिरा. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनटं लो फ्लेमवर शिजवून घेऊया. हे पहा 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण शिरा बघूया. हे पहा किती छान शिरा शिजलेला आहे आणि छान असा मोकळाही झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात चिकट लगदा नाही झालेला, ह्याचा एकदम मोकळा मऊसूत झालेला आहे. तर आता हा मी तुम्हाला सर्व करून दाखवतो. हे पहा व्ह्यूअर्स, आपला केळीचा शिरा किती छान दिसतोय, गरमागरम, टेस्टी टेस्टी. हा आहे प्रसादाचा शिरा, केळी टाकलेला.